तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात सौदामिनीने राकेशला कॉल केलेला असतो. राकेश म्हणत असतो, आला फोन आला, या बिनकामाच्या बाईचा फोन आला. सौदामिनी म्हणत असते, अरे बाबा कुठे आहेस तू? अर्धा तास राहिलाय फक्त कॉम्पिटिशन सुरू व्हायला, लक्षात येतंय का? राकेश म्हणतो, हो हो माहिती आहे मला. मी इथे माझ्या फायनल स्टेपच्या तयारीत आहे, तुम्ही जरा पेशन्स ठेवा. सौदामिनी म्हणत असते, हे बघ पेशन्स संपलाय माझा. शेवटपर्यंत दरवेळी नाही थांबता येणार आहे आपल्याला. राकेश, हे बघ तुला सुद्धा माहिती आहे की माझं सगळं स्टेकला लागलंय. यू हॅव टू डू इट टुडे ॲट एनी कॉस्ट. राकेश म्हणतो, हो हो माहिती आहे मला. सौदामिनी म्हणते, हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा या सात्विक फॅशनचं नाव पुसून टाकायचंय मला आणि त्याच्या जागी लावण्या क्रिएशन्स लागलं पाहिजे. अर्णवने जो काही त्रास दिलाय ना लावण्याला त्याचा बदला घ्यायचा आहे मला. पण आज जर का अर्णव आणि ईश्वरी स्पर्धेत जिंकले तर या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. राकेश इकडे म्हणत असतो, कचकच करतात या बायका, परत या बायकांबरोबर काम करणार नाही मी. सौदामिनी फोनवर सारखी हॅलो हॅलो करत असते. सौदामिनी विचारत असते, हॅलो अरे ऐकतोयस का तू? राकेश म्हणतो, हो हो मी ऐकतोय. हे बघा, आज काहीही झालं तरी सुद्धा इथे बॉम्ब ब्लास्ट होणार आहे. हे बघा मी माझं काम करतोय आणि तरी सुद्धा तुम्हाला काही वेगळं सुचत असेल तर बघा ट्राय करून. ठेवा फोन, असं म्हणून राकेश फोन ठेवतो. सौदामिनी म्हणते, ह्याला तर आता मी चांगलंच बघणार आहे, परंतु पहिलं अर्णव आणि ईश्वरीचा काटा काढला गेला पाहिजे. दुसरीकडे ईश्वरी खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. ईश्वरी म्हणत असते, सर मला तर काही कळतच नाहीये, आता काय करायचंय आपण? ईश्वरीच्या साडीला नम्रताने खूप मोठा डाग पाडून ठेवलेला असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर अहो अहो स्पर्धा सुरू झाली आहे इथे आणि आपलं सगळं अहो आपण सात्विक फॅशनला कसं काय वाचवणार आहोत? मला खरंच काही कळत नाहीये सर. ईश्वरी खूपच हायपर झालेली असते. अर्णव म्हणत असतो, प्लीज तू शांत राहा, काहीतरी मार्ग काढूयात आपण. ईश्वरी म्हणते, त्या 1 तासामध्ये आपण पुन्हा नवीन पदार्थ तयार करायचा, पुन्हा नवीन साडी आणायची, कपडे कुठून आणायचे? माझं तर काही दिमागच चालत नाहीये. एवढा कमी वेळ राहिलाय आणि एवढं सगळं आपण कसं काय करणार आहोत सर? त्यानंतर ईश्वरी गणूबाप्पाला हात जोडत असते आणि म्हणत असते, गणूबाप्पा का बाबा एवढी परीक्षा घेतोय? ईश्वरी म्हणत असते, सर अहो माझा काही दिमाग चालत नाहीये. अर्णव म्हणत असतो, मी सिंधूवर जरा शांत बस, मी तोच विचार करतोय. अगं तू अशी बडबड केलीस तर मी कसा काय विचार करणार आहे? तुला माहिती आहे ना विचार करायला मला शांतता लागते. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही शांतता घ्या, परंतु काहीतरी विचार करा. असं म्हणून ईश्वरी शांत बसते. दुसरीकडे राकेश बॉम्ब फिट करायला जागा शोधत असतो. एवढ्यातच राकेशला सौदामिनीचा कॉल येतो. राकेश म्हणत असतो, काय तुमचं सारखं सारखं? तुम्हाला सांगितलं ना फोन करू नका. सौदामिनी म्हणते, अरे ऐक, अर्णव आणि ईश्वरी अजूनपर्यंत त्यांच्या काउंटरपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. राकेश म्हणतो, काय काउंटरवर नाहीयेत म्हणजे? सौदामिनी म्हणते, अर्ध्या तासामध्ये कॉम्पिटिशन सुरू होणार आहे आणि ते जर काही तिथे पोहोचलेच नाही तर तसेही ते स्पर्धेतनं बाद होणार आहेत. यावर राकेश म्हणतो, ओ मॅडम, अहो जरा डोकं चालवा. ते स्पर्धेतून बाहेर गेले तरी सुद्धा आयुष्यातून बाहेर जाणार नाहीयेत. वाटेल ते करून तुमच्या घशात गेलेली स्वतःची कंपनी काढून घेतील ते आणि म्हणूनच मी त्यांना कायमचं संपवायचा प्लॅन केलाय. तुम्ही काहीही करा आणि त्यांना काउंटरवर परत घेऊन या, नाहीतर आपला प्लॅन सक्सेसफुल नाही होणार आहे. सौदामिनी म्हणत असते, सगळं मलाच बघावं लागणार आहे. दुसरीकडे रमाकांत उदयकांतच्या तावडीतून पळालेला असतो. उदयकांत रमाकांतचा पाठलाग करत असतो. दुसरीकडे ईश्वरी म्हणत असते, सर हो काय करताय? ईश्वरी खूपच टेन्शनमध्ये असते. ती खूप हायपर झालेली असते. अर्णव म्हणत असतो, हे बघ माझं ऐक, मला माहिती आहे तू खूप पॅनिक झाली आहेस. अगं मी सुद्धा पॅनिक झालोय, परंतु असं करून नाही चालणार आहे ना. सगळं स्टेकला लागलंय आपलं. काहीतरी सोल्युशन काढायला हवंय. मी बघतो काहीतरी मॅनेज होतं का, असं म्हणून अर्णव ईश्वरीला आधार देत असतो. ईश्वरी बसून विचार करत असते. एवढ्यातच ईश्वरीला तेथे विठ्ठल रुक्मिणीचा फोटो दिसतो. ईश्वरी तेथे जाऊन विठ्ठल रुक्माईला नमस्कार करते. त्यानंतर ईश्वरी धावतच अर्णवजवळ जाते आणि म्हणत असते, सर जुगाड हो गया. अर्णव म्हणतो, जुगाड हो गया म्हणजे? ईश्वरी म्हणते, सर माझ्याकडे ना एक बढिया सोल्युशन आहे, एक बढिया ऑप्शन आहे. अर्णव म्हणत असतो, काय मिसिंदर? ईश्वरी म्हणते, मला एक सांगा,
तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे? अर्णव म्हणतो, हो विश्वास आहे मी इंदोर, काय झालंय? ईश्वरी म्हणते, सर मी जे सांगेन ते तुम्ही करायला तयार आहात? अर्णव म्हणतो, काय सांगणार आहेस ते तर सांग आधी. ईश्वरी म्हणते, बरं बरं ऐका. ईश्वरी म्हणते, एवढे मोठे बिझनेस टायकून अर्णव राजेश शिर्के नावाचा वापर करून तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. अर्णव म्हणतो, मला नक्की काय करायचं आहे ते तर तू सांग. ईश्वरी म्हणते, हो हो बरं सांगते, चिडू नका. त्यानंतर ईश्वरी आपलं प्लॅनिंग अर्णवला सांगत असते. अर्णव म्हणत असतो, नो 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 मिस इंदोर, दिस इज नॉट पॉसिबल. ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही आत्ताच म्हणालात ना की तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून. आणि हे बघा, विठ्ठलामध्ये सुद्धा मी माझ्या गणूबाप्पाला बघते आणि माझा गणूबाप्पा मला कधीच हरू देणार नाही सर. अर्णव म्हणतो, अगं ते सगळं ठीक आहे, आपल्याकडे फक्त 45 मिनिट्स राहिले आहेत आणि आपण ही रिस्क नाही घेऊ शकत. ईश्वरी म्हणते, सर याच्याशिवाय दुसरा काही ऑप्शन दिसतोय का तुम्हाला? हां, नाही ना. तुम्ही तुमच्या जिंदगीमध्ये एवढ्या मोठ्या-मोठ्या रिस्क घेतल्या. म्हणून तर एवढ्या कमी वयामध्ये खूप मोठे बिझनेस टायकून झालात तुम्ही. रिस्क ही घ्यावीच लागते जिंदगीमध्ये. आता हे मी तुम्हाला सांगायचंय का? आपल्याला याचा फायदाच होणार आहे. या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल, माझ्यावर तुमचा विश्वास असेल, तर ही गोष्ट हातामध्ये घ्यावीच लागेल. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि आता आपण कोशिश करायची. तुम्ही तयार आहात ना? असं म्हणून ईश्वरी अर्णवला हो म्हणा, हो म्हणा असं म्हणत असते. अर्णव ओके आय एम रेडी असं म्हणतो. ईश्वरीला खूप आनंद होतो. ईश्वरी म्हणत असते बढिया. अर्णव म्हणत असतो, पण आपल्याकडे फक्त 45 मिनिट्स राहिलेत. ईश्वरी म्हणत असते, हो सर मला माहिती आहे. त्यानंतर अर्णव शिर्केंना फोन लावतो आणि त्यांना म्हणतो, मी तुम्हाला लिस्ट पाठवतोय. तुम्ही काही गोष्टी मला आत्ताच्या आत्ता आणून द्या. राकेश सगळीकडे बघत इकडे-तिकडे फिरत असतो. इकडे-तिकडे कोणीही नाहीये हे बघून राकेश ईश्वरी आणि अर्णवच्या टेबलखाली बॉम्ब फिट करतो. त्यानंतर राकेश तिथून निघून जातो. रमाकांत इकडे पळत असतानाच त्याला एक गाडी भेटते. त्या गाडीला हात दाखवून रमाकांत थांबवतो आणि त्या गाडीमध्ये जाऊन बसतो. उदयकांत रमाकांतचा पाठलाग करत असतो. तेवढ्यात तिथे एक बाईकवाला येतो. उदयकांत त्याच्या बाईकवर बसतो आणि त्या गाडीचा पाठलाग कर असं म्हणतो. दुसरीकडे अनाउन्समेंट होत असते, गाईज फक्त तुमच्याकडे आता अर्धा तास राहिलाय. घाई करायची आहे सगळ्यांनी. सगळ्यांनी आपले पदार्थ बनवून स्टेजवर आणायचे आहेत. ईश्वरी इकडे अर्णवला म्हणत असते, सर अनाउन्समेंट झाली आहे. मी सांगितल्या होत्या त्या गोष्टी मागवल्या आहेत ना तुम्ही? यावर अर्णव म्हणतो, हो मी मागवल्या आहेत, परंतु थांब मी शिर्केंना फोन करतो असं म्हणून अर्णव शिर्केंना फोन लावतो. ईश्वरी म्हणत असते, सर नका टेन्शन घेऊ. आत्ता आपल्याला रिझल्टचा विचार करायचा नाहीये. आत्ता आपल्याला फक्त परफॉर्मन्सचा विचार करायचा आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं आठवतंय ना? आपण दोघे एकत्र असल्यावर कोणत्याही संकटावर मात करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या गणूबाप्पावर पूर्ण विश्वास आहे. माझा गणूबाप्पा मला कधीही हरू देणार नाही. त्यानंतर अर्णवला शिर्केंचा फोन येतो. फोनवर बोलतच अर्णव बाहेर निघून जातो. वल्लरी इकडे उदयकांतची वाट बघत असते. वल्लरी म्हणत असते, कुठे गेलाय हा उदयकांत? अजून आला कसा नाही? असं म्हणून ती उदयकांतला फोन लावत असते. उदयकांतचा फोन इकडे रमाकांत जवळ असतो. रमाकांत वल्लरीचा फोन रिसीव्ह करतो आणि ऐकत असतो. वल्लरी म्हणत असते, तुला माहिती आहे ना, अर्णव आणि ईश्वरीला कायमची अद्दल घडवायची आहे आपल्याला आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. ये लवकर प्लीज. एवढ्यातच रमाकांत म्हणतो, घाबरू नकोस तू वल्लरी, मी लवकरात लवकर पोचतोय तिकडे. वल्लरी म्हणत असते, एक मिनिट कोण बोलतंय? हा उदयकांतचा आवाज वाटत नाहीये मला. रमाकांत म्हणतो, बरोबर ओळखलंस. उदयकांत नाही, मी रमाकांत बोलतोय. हे ऐकून वल्लरीला धक्काच बसतो. वल्लरी म्हणते, काय? रमाकांत? रमाकांत तुमच्याकडे हा फोन? म्हणजे तुम्ही? यावर रमाकांत म्हणतो, मी निसटलोय त्या नालायक माणसाच्या तावडीतून आणि आता काहीही करून मी तुझं सत्य अर्णव ईश्वरी पुढे आणणार. तुझ्या पापाचा घडा आज भरला वल्लरी. मी पोचतोय तिकडे स्पर्धेच्या ठिकाणी. वल्लरीला खूपच टेन्शन आलेलं असतं. तिला पूर्ण घाम फुटलेला असतो. पुढे अर्णवने ईश्वरीने सांगितलेलं सर्व सामान आणलेलं असतं आणि तो ईश्वरीला एकदा चेक करून घे असं म्हणतो. ईश्वरी सुद्धा एक एक सामान चेक करत असते. ईश्वरी म्हणते, हे बघा आपण जे पदार्थ आणले आहेत त्यामधील काही पदार्थ आपण यामध्ये वापरू शकतो.
ते पदार्थ मी ऑलरेडी बाहेर काढून ठेवले आहेत. त्यानंतर ईश्वरी आपला वेळ वाचावा यासाठी अर्णवला काय आणि कसं करायचं हे समजून सांगत असते. त्यानंतर ईश्वरी अर्णवला धोतर नेसवत असते. परंतु अर्णव इकडून तिकडे जात असतो. ईश्वरी म्हणत असते, "अहो सर काय करताय? वेळ कमी आहे आपल्याकडे." ईश्वरी धोतर घालत असताना अर्णवला पहिल्यांदा जेव्हा ईश्वरी अर्णवला धोतर घालते तेव्हाचे काही दिवस अर्णवला आठवत असतात. काही वेळानंतर ईश्वरीने अर्णवला रेडी केलेलं असतं. अर्णवला रेडी करत असतानाच अर्णवला आणि ईश्वरीला पहिल्याचे काही दिवस आठवत असतात. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. त्यानंतर अर्णवला रेडी केल्यावर ईश्वरी अर्णवची दृष्ट काढत असते. ईश्वरी अर्णवला, "आता तुम्ही जा, तिथे काही पदार्थ ठेवलेत, तेथे जाऊन थांबा." अर्णव, "ओके, तोपर्यंत तू तुझी तयारी कर," असं म्हणून अर्णव बाहेर निघून जातो. दुसरीकडे राकेशने सौदामिनीला कॉल केलेला असतो. सौदामिनी हॅलो बोलते. राकेश जोराने झुम असं म्हणतो. राकेश म्हणतो, "आता थोड्या वेळाने असा खराखुरा आवाज येईल आणि मग आपल्या डोळ्यांसमोर अर्णव ईश्वरीच्या चिंधड्या चिंधड्या होतील." यावर सौदामिनी म्हणत असते, "तू कुठे बॉम्ब फिट केलायस रे?" राकेश म्हणतो, "कुठे म्हणजे?" "अर्णव आणि ईश्वरीच्या ट्रॉली खाली." सौदामिनी म्हणते, "तू तू मूर्ख आहेस का रे जरा? अरे तेथे आपण सगळेच आहोत. सगळ्यांच्या चिंध्या उडवायचं ठरवलंयस का?" राकेश म्हणतो, "वेडा समजता का मला? अहो किती टेन्शन घेताय. रिलॅक्स, रिलॅक्स. लो इंटेन्सिटी बॉम्ब आहे हा. बाकी कुणालाही काहीही होणार नाही आहे. स्टेजवर चालू असलेला तमाशा बघायचा आहे." सौदामिनी म्हणत असते, "परंतु हे सगळं किती वेळात होणार आहे?" राकेश म्हणतो, "अरे हो हो सौदामिनी मॅडम, किती घाई आहे तुम्हाला?" राकेश म्हणतो, "आता थोड्याच वेळात अर्णव आणि ईश्वरी येतील त्यांच्या ट्रॉलीजवळ तयारी करायला आणि ते आल्यावर 20 मिनिटांचा टायमर सेट केलाय." राकेश म्हणत असतो, "ते त्यांची ट्रॉली घेऊन स्टेजवर येणार आणि सगळ्यांसमोर त्यांच्या चिंधड्या उडणार. खऱ्या अर्थाने ग्रँड फिनाले होणार आहे आज." सौदामिनी इकडे हसत असते. पुढे ती राकेशला म्हणते, "पण मला सांग, तू नीट कॅल्क्युलेशन करून सगळं फिट केलंयस ना?" राकेश म्हणतो, "तुम्हाला माहीत नसलं तरी सुद्धा ही अशी फटाके फोडायची पहिली वेळ नाहीये माझी. आज मला माझ्यासमोर त्या चिंटुकल्याचे आणि त्या ईश्वरीचे चिंधड्या होताना बघायचं आहे." यावर सौदामिनी म्हणते, "ग्रेट. म्हणजे आज फायनली मी माझ्या लावण्याच्या अपमानाचा बदला घेणार." त्यानंतर राकेश फोन ठेवतो. मालिकेच्या उद्याच्या भागात ईश्वरी तयार होत असते. दुसरीकडे अर्णव राकेशला मागून बघतो आणि हॅलो असं म्हणत असतो. परंतु राकेश अर्णवजवळ थांबत नाही. तो अर्णवकडे बघून तसाच निघून जातो. त्याला बघून अर्णवला काहीतरी संशय आलेला असतो. दुसरीकडे ईश्वरी नम्रताला म्हणत असते, "अगं ताई, मी एकटीच कशी जाऊ? अजूनपर्यंत अर्णव सर आलेले नाही आहेत." परंतु नम्रता म्हणत असते, "ती अँकर कधीपासून तुमचं नाव अनाऊन्स करतेय. तू प्लीज जा, तू प्लीज जा."